नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन महाराष्ट्र. चला मग आज नवीन प्लेसची व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला मी नेणार आहे. अशा ठिकाणी नेणार आहे की ते बघितल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटेल, कारण की मी तिथं गेल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटलं होतं. दुःखद घटना अशी आहे का इथं पुण्यामध्ये ही वास्तू असून इथे पुण्यातीलच लोक कमी आहे, म्हणजे व्हिजिट कमी करतात. तर मला ही गोष्ट खूप खटकली, कारण आपण ज्या ठिकाणी जातोय ते एवढं सुंदर, स्वच्छ आणि भारी निसर्ग जपून ठेवलेला आहे. तर तो दाखवण्यासाठी चला मग सस्पेन्स ओपन करते. आपण चाललो आहे शिवनेरीला. तर हा आहे आपला शिवनेरी, जो जुन्नर तालुक्यामध्ये आहे. खेडपासून जवळ आहे. एकदम स्वच्छ निर्मळ असा गड ठेवलेला आहे, जिथं आपले श्री महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. आणि त्यांनी ही वास्तू एवढी छान जतन करून ठेवली आहे की मला व्हिडिओ काढण्यापासून आणि हे सर्व तुमच्यासोबत एक्सपोज करण्यापासून मी स्वतःला थांबूच शकले नाही. म्हणलं ह्या गोष्टी तुम्हाला दाखवल्याच पाहिजे, जेणेकरून आपल्या पुण्यातील जेवढे पण लोक मला बघत असतील तर ते नक्कीच इथं व्हिजिट करतील. एकूण 7 दरवाजे आहे तिथं, आणि 7 दरवाजे आल्यानंतर वरती असा गडाचा निसर्ग एकदम सुंदर आहे. इथं हत्तीखाना आहे, टकमक टोक आहे, आणि एक जी वास्तू आहे तर ती मी तुम्हाला पुढे दाखवते. पण हा दरवाजा आणि इथं असं सुंदर वातावरण, त्यांनी झाडं एवढी छान लावून ठेवली आहे का चालताना असं वाटतच नाही का ऊन आहे. पूर्णपणे सावली, शेवटपर्यंत सावली आहे. हा पीर दरवाजा आहे आणि इथे छान ट्रॅकिंग करण्यासाठी खूप भारी वाटते. निसर्ग पण खूप छान आहे. एवढे सगळे किल्ले बघितले, पण त्या किल्ल्यामध्ये हा किल्ला जतन पण छान करून ठेवलेला आहे. तिथले जे सिक्युरिटी आहेत किंवा जे काही आहेत, तर वरती प्लॅस्टिक नेण्यासाठी बंदी आहे, कारण लोक प्लॅस्टिकने खूप गडावर घाण करतात. त्याच्यामुळे किल्ल्यावर जाण्याचा एक हेतू हा सुद्धा होता की आम्हाला महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं. पण दुसरा हेतू हा सुद्धा होता की आपल्या इथून पुढच्या पिढीला महाराजांनी जे काही बलिदान दिलं आहे, महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी, हे कळावं, हा देखील होता. तनिष्कला शिवनेरी किल्ला बघण्याची खूप इच्छा होती. त्याने अट ठेवली होती, जर मला मार्क खूप छान पडले तर तुम्ही मला शिवनेरी किल्ला बघण्यासाठी नेणार. किल्ला बघितल्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्याला एवढं आवडलं का त्यांनी निश्चयच घेतला का इथून पुढे सर्व मी किल्ले बघण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे त्यांनी एक डायरीज बनवली आणि आता त्यांनी पहिला किल्ला जो बघितला आहे त्याचं नाव त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, शिवनेरी किल्ला. आणि आता त्यांनी सांगितलं आहे का इथून पुढचे जेवढे काही किल्ले आहेत त्यांनी गुगलवरून सर्च करून त्या किल्ल्यांची नावंसुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. आणि ज्या डेटला तो व्हिजिट करणारी ती डेटचा एक कॉलम केलेला आहे, आणि व्हिजिट केल्यानंतर त्याला कसं वाटतंय ते सुद्धा लिहिलेलं आहे. आणि कोणते किल्ले शिवाजी महाराजांना जिंकता नाही आले तर त्याचीसुद्धा त्यांनी माहिती लिहिलेली आहे. पोरांना आपण ह्या ठिकाणी नेल्यानंतर पोरांना प्रश्न पडतात, पण त्यामधून पोरांचा IQ लेवल पण सुद्धा वाढतो. तर त्याच्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करील का पोरांना ह्या ऐतिहासिक गोष्टींशी सांगडी घालून द्या, जेणेकरून पोरांना कळेल का आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय बलिदान दिलं, किंवा इथून पुढं आपण कसं घडायचं आहे. शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी आई जिजाऊंनी काय बलिदान दिलं, तर ह्या सर्व गोष्टी कळल्या पाहिजे. त्यामुळे आम्ही त्याला तिथे नेलं होतं. गडावर शिवाजी महाराजांचा पाळणा, त्यांची मूर्ती, आई जिजाऊंचं मंदिर आणि कालिका माताचं मंदिर आहे. तर ते मंदिर आम्ही सगळं बघितलं आणि ते फोटो आहेत काही, ते तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल आणि असेच नवनवीन ब्लॉग बघायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे जे आहे हा टकमक टोक आहे, तर इथून कडेलोट करत होते आपले महाराज. तर हे सुद्धा तुमच्याबरोबर एक्सप्लोअर करायचं होतं. तर तुम्हाला किल्ला कसा वाटला, किल्ल्याची स्वच्छता कशी वाटली, तिथले लोक जी स्वच्छता ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. झाडलोट, प्लॅस्टिकवरती घेऊन जायचं नाही. प्लॅस्टिकवरती जर तुम्हाला बॉटल न्यायची असेल तर 50 रुपये तुम्हाला तिथे जे काय आहे ते भरावे लागतात. आणि 50 रुपये जे तुम्ही भरता ते तुम्हाला रिटर्नसुद्धा देतात. फक्त जाताना तुम्ही जी बॉटलवरती नेली होती ती त्यांना दाखवायची आहे आणि 50 रुपये तुमचे रिफंड होतात ते तिथं. तर अशा पद्धतीने त्यांनी नवीन संकल्पना केलेली आहे.
चला तर मग हा ब्लॉग मी इथंच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर नसेल आवडला तर ते सुद्धा सांगा. आणि हा एक मंकेशनी माझी जी काही आहे ती पर्स घेतली होती आणि त्या पर्समधून त्याचं उघडण्याचं काम चाललं होतं. मी खूप घाबरली होती. हे लेणीद्रीला झालं होतं. तर इथून पुढे